आणि त्यानंतर मात्र पुढचा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट संघ पाले खुर्द विपक्ष चिंचवली। तर दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आपण इनिंग ब्रेकच्या अगोदर उपस्थित राहायचं। टॉस आपला केला जाईल, एखादा कर्णधार उपस्थित नसेल सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या आत तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन घोषित केलं जाईल, याची आपण नोंद घ्या। चेक। तर पहा, खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 10,000 रुपये रोख रक्कम आम्हाला प्राप्त झाली आहे। उरण युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय कुणालजी महेंद्र शेठ घरत, खरं तर त्यांचं अमरदादा आणि बंटीदादा यांच्यावरती विशेष प्रेम आहे, परंतु या स्पर्धेसाठी ते काही कारणास्तव अनुपस्थित राहिलेत। त्यांची उपस्थिती खरं तर या व्यासपीठावरती हवी होती, परंतु दौऱ्यावरती बाहेर असल्यामुळे ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकले नाहीत। परंतु ते न येता देखील त्यांनी या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा तर दिल्या, परंतु त्याचसोबत या स्पर्धेला एकूण 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील पोहोचवलं। त्याबद्दल मी कुणालजी महेंद्र शेठ घरत यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे। असंच प्रेम अमरदादा आणि त्याचबरोबर बंटीदादा यांच्या पाठीशी राहावं अशी मी आशा करतो। खूप खूप धन्यवाद कुणाल सर। भरपूर आपण पाहतोय मान्यवरांचं या स्पर्धेला बहुमूल्य योगदान आपल्याला पाहायला मिळालं। त्या सर्वांचा आपण पुन्हा एकदा करूया आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार, धन्यवाद। चला, आपण भरपूर वेळ घेताय श्री केदारनाथ क्रिकेट क्लब घोट कॅम्प, लगेच आपण मॅचला सुरुवात करा प्लीज। निखिल कदम मॅन्डरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि अंकुश भोपी सध्या आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय। समवेत नॉन स्ट्राईकला अमित भोपी। पहिला बॉल या मॅच मधील निखिल कदम टू अंकुश भोपी ओव्हर द विकेट। पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केलंय, बॉलला पाठवलंय ते ऑन साइड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। इट्स अ ह्यूज हिट, षटकार आहे पंच। त्यावर षटकार, धावा मिळतात 7। नेक्स्ट बॉल फ्री हिटचा, हो फुलर लेनचा बॉल होता, अगदी बॅकफुट वरनं बॉलला टोलवलं होतं, गॅप शोधलाय। पॉवर प्लेचा षटक असताना इनफिल्डच्या खेळाडूकडनं झाली चुकी आणि चुकीचा भूदंड भोगावा लागतोय, हा येतोय चौकार। खरं तर मिडॉनला खेळाडू होते, थोडेसे लेट रिॲक्ट झाले। गणेश होते, नपुसंख्या 11 धावा। हो चांगला बॉल, चांगला बॉल, हाई लाईन चांगली पाहायला मिळाली। आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले। ओव्हर द विकेट निखिल कदम हा बॉल डिलिव्हर करतायत, चांगला अँगल क्रिएट करतायत, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी बॉल ठेवला होता, अगदी वाईड लाईनच्या आतमधून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता होत असताना यावेळेस करत फ्लिक मारण्याचा प्रयत्न होता, डाऊन द लेग हा बॉल पाहायला मिळालाय। पंचांच्या मनामध्ये कोणतीही दुविधा नाही, सरळ वाईड बॉल घोषित केलाय। एक्स्ट्रा भरपूर पाहायला मिळाला। करत पहिला बॉल ज्यामध्ये अबोव द वेस्ट साइड आणि त्याचा फायदा उचलत असताना अंकुश भोपीने षटकार ठोकला। फ्री हिटच्या बॉलवर चौकार आला, स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 12। पुन्हा फुल टॉस बॉल आहे, भेट वस्तू दिली आणि दोन्ही हाताने भेट वस्तू सरळ स्वीकारली आहे, बॉलला धाडले ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅसिव्ह हिट, षटकार।
भोपी, प्रकाशजी भोपी यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइस आमच्यापर्यंत जमा झालंय. या नेत्र दीपक फटक्यांसाठी का बॅटिंग करतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल हिटिंग, विस्फोटक फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, आक्रमक पवित्रा अंकुश भोपीने स्वीकारलाय. 18 धावा धावफलकावर आहेत. निखिल कदम पूर्णपणे दडपणामध्ये आता. हो, मात्र दडपण झुगारावं लागेल. दडपण झुगारून असे चेंडू टाकावे लागतील. खरं तर षटकाराच्या अगोदरचा बॉल देखील असाच टाकला होता, अवे फ्रॉम द बॉडी वाईड लाईनच्या आतमधून गुडलेन स्पॉटवर, आणि याही बॉलवर अगदी तसंच पाहायला मिळालं. योग्य पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला निखिलने पुन्हा एकदा. हो, इथे हाफ ट्रॅकर बॉल होता, फक्त पुश केले बॉलला. स्वतः गोलंदाज जात असताना चेंडूपर्यंत निखिल एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉलला अडवत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 19 रन्स. 5 चेंडू आतापर्यंत झाले. पॉवर प्लेचं षटक आहे. शौर्य 11 रेडकर संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय का घेतलाय या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय. ओ, बॅकफुटवरनं कट करण्याचा प्रयत्न, एज लागलीये. कीपर कडनं कोणती चुकी होणार नाहीये आणि शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या आहे ती 19. एक गडी बाद. आणि पहिला बॉल फेस करत असताना खरं तर कट मारण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर होते रोशन आणि त्यांनी मात्र झेल टिपला उत्तमरित्या. अगदी लोअर पद्धतीचा तो झेल होता. 0 धावसंख्येवर बाद झाले. फलंदाज मात्र अंकुश भोपी अजूनही आहे. प्रकाशजी भोपे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइस त्याला देण्यात येईल. आमच्यापर्यंत जमा झाले. सध्या 6 चेंडू 17 वर तो खेळतोय आणि सध्या मात्र स्ट्रायकिंग एंड वर देखील तो आपल्याला पाहायला मिळेल. ओ हो हो हो, काय घडलंय, काय घडलंय. एज लागली होती. कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला होता. मंगेश पोरजे पहिल्याच बॉलवर चान्स क्रिएट केला होता. ओ, बॅट्समनने देखील सांगितलं होतं की मी आउट आहे. खरं तर त्यांनी बोट उंच केलं होतं, मात्र पाठीमागे फ्रस्ट्रेशन विकेट किपरचं कॅच ड्रॉप झाल्यानंतर तुम्ही पाहिलं. फुलटॉस बॉल होता. समोर ड्राईव्ह केलाय. अगदी ताकद योग्यरित्या आपण पाहतो लावण्यात आली नाही. लॉंगॉनला खेळाडू तैनात होता. पॉवर प्ले संपल्यामुळे आता आपण तुम्ही पाहताय भरपूर प्रमाणामध्ये बाउंड्री रायडर्स सध्या तैनात करण्यात आले. 5 खेळाडूच आपण पाहतोय सीमारेषी लगत. डीप पॉइंटला आपण पाहतोय, डीप कव्हर पॉइंटला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. हो, चांगली लाईन यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल का. मात्र पंच वळतायत की टप्पा चुकलाय या गोलंदाजाचा. मंगेश्वर जे पुन्हा एकदा गेल्या मॅच मध्ये आपण पाहतोय राऊंड द विकेट मारा करत होता आणि तो कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि भरपूर चेंडू अवांतर त्याही वेळेस हाताळले होते आणि इथे तर अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 21 धावा. हो, इथे स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस टप्पा योग्यरित्या हाताळला आणि वेगही यावेळेस दर्शवत असता मंगेश पोरजे. खरं तर चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची किमयाक ती क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि अगदी अँगलचा चांगल्या पद्धतीने वापर करतो. राईट हँडेड बॅट्समनच्या विरुद्ध राऊंड द विकेट मारा करणं खरं तर धाडसी, खरं तर त्याचा निर्णय पाहायला मिळाला. असं कमी पाहायला मिळतं हर्षद सर गोलंदाजाकडून. हो, इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अगोदरच्याच बॉलचा अगदी ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवर. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अगदी ऑफस्टम्पच्या बाजूने निघून गेलाय. हलकासा आतमध्ये असताना तर दांडी उद्ध्वस्त झाली असती फलंदाजाची. प्रसाद पाटील 2 चेंडू खेळलाय, 2ही डॉट आलेत. हो, इथे रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज करून गेली. या अगोदरचे चेंडू 2 चेंडू पहिले टप्पा पुढे ठेवला होता, प्रचंड वेग. यावेळेस थोडासा टप्पा मागे खेचला, गती कमी केली आणि चकवलं प्रसादला. 3 चेंडू सलगचे निर्धाव टाकले. आतापर्यंत 5 चेंडू 2 धावा. मंगेश पोरजेचं इकॉनॉमिकल षटक घोटकॅम्पसाठी. हाफ ट्रॅकर बॉल समोर उडवलाय. बॉल अगदी स्ट्रेट मध्ये खेळाडू आला तो अगदी लॉंग ऑफ वरून प्रचंड वेगाने आणि या बॉलवर कंप्लीट करण्यात आली ती सिंगल. 2 षटकांचा केस समाप्त झाला आणि दमदार कमबॅक मंगेश पोरजेने श्री केदारनाथ घोटकॅम्प संघाला करून दिलंय. धावसंख्या थांबवली ती 22ला 1.
शौर्य 11 रेडगर संघाचं आपण पाहतोय खेळाडू कक्ष सध्या थोडंसं चिंताग्रस्त आहेत सर्व फलंदाज, कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या. मंगेश पोरजने अगदी गतिरोधक म्हणून तो उभा राहिला. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, लवकर फील्ड सेटअप करून घ्या बूट कॅम्प संघ. आणि त्याचं प्रामुख्याचं कारण म्हणजे अंकुश भोपेचं नॉन स्ट्राईकवर राहणं, त्याला स्ट्राईक पासून वंचित ठेवलं ते घोटकॅप संघाने. आणि शौर्य 11 रेडगर संघाच्या थोड्या अडचणी वाढवल्या आणि विशाल तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा प्रसाद पाटील तो 4 वर 1 वर खेळतोय. हो, पुन्हा एकदा पेस व्हेरिएशनने सुरुवात केली आहे. स्लोअर वन बॉल, बॅट लवकर पुढे नेली आणि चेंडू अगदी आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये विशाल पोरजेने जे चेंडू हाताळले त्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळाला यावेळेस विशालच्या माध्यमातून देखील. पहिला बॉल बीट करून गेला प्रसाद पाटील. यस, आपण पाहतोय पंच खरं तर ताकीद देत असताना गोलंदाजाला यावेळेस खरं तर हुक मारण्याचा प्रयत्न होता. लेग स्लिप तिकडे तैनात, बॅटच्या एज आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर गोलंदाज विशाल जेव्हा बॉल डिलिव्हर करतोय, जेव्हा त्याचा बॉलिंग ऍक्शन समाप्त होते त्यानंतर कुठेतरी तो खेळपट्टीच्या मध्ये येत असताना पाहायला मिळाला. त्यामुळे पंचांनी त्याला पहिली वॉर्निंग दिली. आणि आता मात्र अंकुश भोपे स्ट्राईकला आणि रेडगर संघाच्या आशा मात्र पुन्हा पल्लवित होतील धावसंख्येच्या बाबतीमध्ये, कारण 23 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला. 50, 55, 60 धावा चांगल्या असतील या क्रीडांगणावर डिफेंड करण्यासाठी, हे रेडगर संघाला देखील माहिती आहे. हो, इथे काय घडतंय, डायरेक्ट हिट केली आहे कीपरच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे प्रसाद पाटील आणि दुसरा धक्का लागेल. कदम ज्यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. नेक्स्ट मॅच श्री गणेश क्रिकेट संघ पाले खुर्द विपक्ष चिंचवली. कॅप्टन आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. हा पहिला ऑफिशियल कॉल आपल्याला. धावा रोखल्यात. पहिल्या ओव्हरचा अपवाद वगळता ज्यामध्ये 19 धावा आल्या होत्या, अन्यथा दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 आणि या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल खर्च केली आहे ती विशालने. आणि हेही षटक अगदी इकॉनॉमिकल दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल का की येणाऱ्या 3 चेंडूवर विलास भोपी आणि नॉनस्टेकला असलेला अंकुश भोपे आक्रमण करतील. यावेळेस पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, बॉलला फेकून दिलंय साइड स्क्रीनच्या अगदी बाजूने आणि विलास भोपीने आल्या ठोकलाय हा षटकार. बघा ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. विलास भोपी पहिला बॉल फेस करत होते आणि अगदी बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदरच पुढे सरसावले होते. बॉलला अगदी घेतलं स्लॉटमध्ये, परफेक्ट पद्धतीने कनेक्ट केलं आणि डिपॉझिट केलं ते स्टँड्स मध्ये अगदी समोर. 29 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता, हुक मारण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय तो फाईनला, अगदी फाईन फटक्या. नेत्र दीपक टायमिंग प्रॉपर टेक्निक दर्शवत असताना विलास भोपी ठोकतोय चौकार. आणि 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 24 चेंडू फक्त आहेत. त्यामुळे तुमच्या वाटेला किती येतील हेही तुम्हाला माहित नसतं. त्यामुळे असे इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतात. अनुभवी आहे आपण पाहतो विलास भोपी फलंदाज. बॉलमध्ये बाउन्स पाहिला, कमी गती पाहिली, शेवटच्या मोमेंटला हुक केलं आणि गॅप शोधला. खरं तर थोडासा बाउन्स झाला चेंडू आणि खेळाडूच्या डोक्यावरनं चौकार मिळाला. फुलटॉस घेतला बॉलला, ऑन ड्राईव्ह केले, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑनला खेळाडू आहे, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. थांबवलं विलासने, परत पाठवलं, माघारी पाठवलं अंकुशला आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर विलास भोपीकडे पुन्हा स्ट्राईक पाहायला मिळेल आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 गडी बाद 34 धावा.
आमचे सर्व मान्यवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर क्रीडा स्पर्धा. खरं तर हर्षद सरांनी देखील भरपूर प्रमाणामध्ये स्पर्धेविषयी आपल्याला माहिती दिली. कशा पद्धतीने आयोजन आणि नियोजन पाहायला मिळाले, कोणत्या कोणत्या घटकांनी या स्पर्धेला हातभार लावला. कारण स्पर्धा म्हटली की आर्थिक गणित सर्वात पहिलं असतं, त्यानंतर इतर मॅनेजमेंट. आणि बंटी शेळके, अमरजी शेळके भरपूर प्रेम करणारे, खरं तर दिशादर्शक मार्गदर्शक या दोन व्यक्तिमत्वांवर आपल्याला पाहायला मिळतात. दशरथजी शेळके स्मृती चषक आणि माजी सदस्य ग्रामपंचायत चिंचवली सुनीलजी शेळके चषक आपल्याला पाहायला मिळतात. चला शॉर्टमध्ये घ्या ड्रिंक ब्रेक. 10 ते 15 सेकंदाचा ड्रिंक्स ब्रेक राहील. आणि बघा या चिमुकलीच्या रिॲक्शन, ज्या पद्धतीने ती नाक मुरडते. खरं तर रिप्ले तुम्ही पाहताय आयक्यूरा लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. अगदी हाय डेफिनेशन आपण पाहतो, क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट. चला मॅच ऑन करा प्लीज. 3 षटकं झाली, 34 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण अनाऊन्स केलं. दोन्ही संघ आपण उपस्थित राहा. श्री गणेश क्रिकेट संघ पाले खुर्द आणि चिंचवली. या मॅच मध्ये जिंकणारा संघ खरं तर सुपर 12 मध्ये जाणार आहे. विलासजी भोपे यांच्यासाठी देखील प्रकाशजी भोपे यांच्याकडनं 500 रुपये आलेत. मगाशी त्यांनी अंकुश भोपीसाठी 200 रुपये जमा केले होते आणि आता विलास भोपीसाठी खरं तर 500 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेत. कारण सध्या नेत्रदीपक बॅटिंग करताय. ओमकार कदम. चला ओमकार, अतिरिक्त वेळ घेऊ नका, फायनल कॉल आहे तुम्हाला. 2 सूचना आम्ही दिल्या वेळेबाबत, ही 3रा सूचना आहे आपल्याला. विलास भोपी धावसंख्या 34-2. ओमकार कदमला विकेट इथे काढणं आवश्यक. पहिला बॉल एज लागले, बॉल पाठीमागे एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. धनंजय फ्लाय स्लिप तैनात होती, संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करता आलं नाही. बघा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ओंकार कदम पहिला बॉल ओव्हर द विकेट आले. अगदी हाफ ट्रॅकर बॉल जाता जाता अगदी बॅटची एज लागली. विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि खरं तर फ्लाय स्लिप बराच लांब होता. फ्लाय स्लिप, लेग स्लिप, गलीमध्ये फिल्डर आपण पाहतोय पाठीमागे खरं तर बॉल स्टॉप करण्यासाठी. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस खाली राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी, प्रचंड वेग आणि 1 बाउन्स खेळपट्टीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. असं नाही की प्रत्येक वेळी फलंदाजांना साथ देईल खेळपट्टी, कधी कधी गोलंदाजांनाही ही पूरक आणि पोषक खेळपट्टी. बघा अगदी बॅटच्या खालून निघून गेला. अंदाज चुकला तो म्हणजे अंकुश भोपेचा. बॉलची हाईट खरं तर जज करण्यामध्ये कुठेतरी मागे पडले ते. 35-2 आहे. नेक्स्ट बॉल. हो, पुन्हा एकदा यावेळेस दिशा काय सांगते. नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली होती फलंदाजाने आणि फलंदाज होईल बाद. मात्र धाव मिळेल ती वाईटच्या स्वरूपात 1. वाईट बॉल आला होता, त्याची धाव नक्कीच मिळाली. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला खरं तर क्रीज लवकर सुटली, घाई केली थोडीशी विलास भोपे यांनी आणि परतावं लागलं माघारी न्यू बॅटर अभिषेक. मात्र स्ट्राईकला अंकुश आहे. नेक्स्ट बॉल. हो, इथे फ्लिक मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागले. पंच सांगतायत दुसरीचा प्रयत्न होणार आहे कारण स्ट्राईक हवी होती. मात्र लेट स्टार्ट केली पहिली रन आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना सेट बॅट्समन अंकुश भोपी बाद. आवश्यकता होती का? मात्र माइंडसेट क्लिअर होता की स्ट्राईकवर जास्त राहणं अंकुश भोपीला आवश्यक होतं. अमरजी भालेकर पाली यांचं एक ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आपण करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धावसंख्या 37 आहे, 4 विकेट गमावल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल. हो, फुलटाच बॉल टाकलाय मात्र फटका फसलाय. स्क्वेलेक पंचांनी बीमर घोषित केलाय. बीमर आणि त्यावर मिळेल ती 1 धाव, म्हणजे धावा मिळतील 2. नाव इट्स फिल्डिंग टीम रिव्ह्यू फॉर द बीमर. येस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल फॉर द बीमर. ऑनफिल्ड पंचांनी बीमर घोषित केलेला आहे. आमची टेक्निकल टीम आयएक्यूरा इव्हेंट्स लाईव्ह. 3ऱ्या पंचांना मात्र इथे
सपोर्ट करतील या निर्णयामध्ये. निलेश फडके यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. इट्स अ बीमर. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. 9+1 धाव मिळाले, त्यात 2. स्कोर पुढे सरकेल. 39 धावा, 4 विकेट्स. अजूनही शेवटचे 3 चेंडू डिलिव्हर होणं बाकी. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. that means it's a golden opportunity for the अभिषेक. चांगली संधी अभिषेक कडे. फ्री हिटचा बॉल समोर टोलावला, खेळाडू आहे. एकच धाव मिळणार, फ्री हिट आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे सुखरूप पोहोचलं. एकच मिळणार या बॉलवर, जास्त काही नाही. उत्तमरित्या फ्री हिटचा बॉल हाताळला ओंकार कदमने. खोलवर टप्प्याचा, त्याला तर खोदून काढलं होतं, मात्र लॉंग ऑनला सरळ बॉल गेला. फ्री हिट असल्यामुळे एकच धाव मिळाली. धावसंख्या पुढे सरकली. 40 धावा, 40 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. चला आपण या 2 बॉल नंतर टॉस करणार आहोत. श्री गणेश क्रिकेट संघ पाले खुर्द आणि चिंचवली. पुढचा बॉल. हो, इथे खरं तर मनगटाच्या सहाय्याने हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, मात्र ओंकार कदमच्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही तो फलंदाज तुषार भोपी. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. बॅट फिरवली, मात्र टप्पा अगदी आपण पाहिलं तर क्रीजच्या खोलात टाकला होता या बॉलचा. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील धावसंख्या सेट करणारा चेंडू. 40ला 4 आहे. कितपर्यंत जाऊन हा स्कोर थांबेल शौर्य 11 रेडगर्स टीमचा अगेन्स्ट केदारनाथ क्रिकेट क्लब घोटकॅम्प. हो, हाफ ट्रॅकर बॉल होता. शेवटच्या मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न राहिला. हो, 22चा इशारा पंच दर्शवतील आणि शेवटच्या बॉलवर आली ती 1. रिव्ह्यू घेतण्यात आला बॅट्समन कडून फॉर द व्हाईट बॉल. येस, 2 रिव्ह्यू आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे धाव मिळेल तर फक्त ती 1:41 वर थांबलाय. खरं तर आमच्या आणि हर्षदजी मडवी सरांच्या समालोचनासाठी माजी सरपंच सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांकडनं 500 रुपये आम्हाला आलेत. रमेशजी पाटील सर, धन्यवाद. आपलं खरं तर आपली कौतुकाची थाप आम्हाला अजून ऊर्जा देईल, अजून प्रोत्साहन देईल समालोचन करण्यासाठी. तर 42 धावांचं लक्ष राहील या मॅच मध्ये आणि बघूया आता कशा पद्धतीने लक्ष्याचा पाठलाग केला जाईल. करूया आपण टॉस. पाले खुर्द आणि त्यांच्या विरुद्ध राहील चिंचवली. आणि सेकंड इनिंग मध्ये मात्र मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल तो हर्षदजी मडवी सरांचा. तर सुनीलजी फडके साहेब, माजी सदस्य डोंगराचा पाडा, यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला पाले खुर्द आणि दुसऱ्या बाजूला चिंचवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघांचे संघनायक या. पाले खुर्द आणि चिंचवली. आणि फडके साहेबांना मी विनंती करतो की आपणही या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला, दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. चिंचवली एका बाजूला, संग्राम 11 पाले खुर्द. कोण करते कॉल? येस, पाले खुर्द संघाचे संघनायक कॉल करतील. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. अभिनंदन, पाले खुर्द संघ, टॉस तुम्ही जिंकलाय. आणि सर्वप्रथम निर्णय तर तुम्ही सांगालात, मात्र कसं वाटलं? सर्वप्रथम तुम्ही आलात या क्रीडांगणामध्ये, पाऊल ठेवलं. ॲटमॉस्फिअर अगदी पॉझिटिव्ह, सकारात्मक आहे. उत्तम अशी प्रकाशाची योजना अंडर द व्हाईट फ्लडलाइट्स. 360 क्रीडांगण, आउटफील्ड फास्ट आहे. तुम्ही पाहिलं असेल या अगोदरच्या मॅच मध्ये. एकंदरीत कसं वाटतंय? काय पहिली प्रतिक्रिया ॲज अ कॅप्टन? नियोजन खूप सुंदर आहे. अमर माझा स्कूल फ्रेंड आहे, त्याचं नियोजन नेहमी चांगलाच असतो. आणि नियोजनाबाबतीत बोलणं म्हणजे अतिउत्तम नियोजन आहे. खेळण्यासाठी खूप मजा येईल.
आणि समोर खरं तर आयोजक संघच आहे चिंचवली, मग निर्णय काय? फिल्डिंग घेऊ आम्ही. फिल्डिंग तुम्ही करताय. खरं तर आता तुम्ही पाहिलं की ज्या पद्धतीने 3 मॅचेस झाल्यात, काहींनी गोलंदाजी घेतली, काहींनी फलंदाजी घेतली, कोणतंही टार्गेट सेफ नाही. अगदी 55च्याही जवळपास जाण्याचा प्रयत्न पहिल्या मॅचमध्ये झाला, तर कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील एकंदरीत कंडिशनचा विचार करता? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू, बघू आता कसं काय होतं. बेस्ट देऊ सगळ्यात जास्त. चला, शुभेच्छा राहील आपल्याला देखील. तर टॉस झाला इथे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फडके साहेबांच्या शुभ हस्ते, आणि संग्राम 11 पाली खुर्द संघाचे संघनायक यांनी टॉस जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला अगेन्स्ट आयोजक संघ अर्थात चिंचवली. जाऊया आपण वर्तमान सामन्याकडे, जिथे मात्र मायक्रोफोनवर हर्षदजी मडवी सर आपल्या समवेत जॉईंट होतील. तोपर्यंत स्टे ट्यून. टार्गेट आणि हे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या स्क्रीनवरती भव्य दिव्य असा मित्र म्हणून पुतळा आपण पाहता या छत्रपती शिवाजी महाराजांचा. बॅटर पाठवा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. यस, बोट कॅम्प टीम, कारण आमचे सँडी सर तुम्हाला इन्व्हाइट करतात. व्हेरी फास्ट, प्लीज मेक इट फास्ट. सुंदर अशी राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर हे सन्मान चिन्ह स्पर्धेची आणि त्याचबरोबर केलेली ही फुलांची वैविध्यपूर्ण सजावट आणि महाराजांच्या अगदी प्रतिमेवरती असलेला हा हार मात्र या स्पर्धेमध्ये एक वेगळीच ऊर्जा सर्वांना देऊन जाते. आणि व्यासपीठावरती आल्यानंतर आपसुकच नजरेला नजर भिडावी, खरं तर एवढी ताकद नाही, परंतु चेहऱ्यावरती अगदी नजर रोखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहत बसावीशी वाटते. एवढं सुंदर आयोजन खरं तर या ठिकाणी करण्यात आले. आमचे बंटी शेळके आणि अमर शेळके या दोन्ही बंधू भावांच्या माध्यमातून सामना आपण पाहतोय. एकीकडे शौर्य 11 रिटगर आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आपला श्री केदारनाथ घोट कॅम्प हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिटगर टीमने पहिल्यांदा बॅटिंग केली, 41 धावा बनवल्या, 42 धावांचं टार्गेट. नरेश पाटील कम्स इन राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल स्वीप करायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही, कारण पूर्णपणे गुडघ्याचा आसरा घेतला गेला, परंतु पहिल्या बॉलवरती थोडंसं नियंत्रण हरवल्यासारखं वाटलं आणि जिंकणारा संघ जाईल थेट सुपर 12 अंतिम 12 मध्ये. उचलून खेळायचं होतं, फुल्लर लेंथ डिलिव्हरी, अगदी योग्य लाईन आणि लेंथ वरती ही पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. नरेश पाटील मागच्या मॅचचा हिरो आहे, मागच्या सामन्यामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच मिळालंय, त्यामुळे त्याच खेळाडूला आता पुन्हा एकदा चान्स मात्र मिळाला पहिल्या ओव्हरसाठी. जो खेळाडू मला वाटते मागच्या मॅचमध्ये 3ऱ्या ओव्हरसाठी आला होता. पहिलीच ओव्हर होती, 1 रन 1 विकेट. आखूड टप्प्याचा बॉल, सलगचा 3रा डॉट बॉल. कमालीची बॉलिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. जरी सामना लो स्कोरिंग वाटत असला घोटकॅम्प टीमला, तरी देखील या सामन्याला आता मात्र आणखीन खडतर बनवण्याचं कार्य नरेश पाटील आणि त्याची गोलंदाजी करते. बॉलिंग ट्रॅकवरती 3 बॉल आतापर्यंत फेकले डॉट. फुलर लेंथ पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये बॉल डिलिव्हर केलाय, सिंगल आली, खातं उघडलं टीमचं स्वतःचं या बॅटर मंगेशने. मागच्या मॅच मध्ये चौकार पहिल्याच बॉलवरती लगावलेला हा खेळाडू आहे, परंतु या मॅच मध्ये पहिले 3 डॉट बॉल, त्यानंतर चौथ्या बॉलवरती आले सिंगल. 42 रनचा पाठलाग करत असताना मॅच मध्ये थोडीशी जान टाकावी लागणार, थोडीशी गरमी ऊर्जा मात्र निर्माण करावी लागेल. काहीसा सल्ला मसलत पंचांसोबत या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आणि मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच. ओव्हर पिच ड्राईव्ह केला, मिडॉन कडे फिल्डर आहे, रनआउटला चान्स, डायरेक्ट थ्रो, परंतु थ्रो लागला नाही. बॅटर झालाय सेफ. 2 रन स्कोर कार्ड वरती एकूण जोडल्या जातील. मिळाली 1च धाव.
आणि या एकच्या मदतीने धावा झाल्या 2. राहिल्या 40 बॉल बाकी. 19 शेवटचा बॉल या ओव्हरमधील. अजूनही शिल्लक नरेश पाटीलचं हे षटक देखील केवळ 2 धावा आता मात्र देऊन चालल्या आतापर्यंत. तरी शेवटचा बॉल स्टील पेंडिंग अजूनही येणं बाकी आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. जाता जाता ओव्हरचा शेवट केला मात्र गोड चौकार. रयतेच्या मनातील राजा, जनतेच्या मनातील राजा आणि सातत्याने महाराष्ट्राच्या सह्याद्रीवरती आजही नजर फिरवली. सूर्योदयाच्या वेळी ज्यावेळेस तो भगवा रंग आपला पाहायला मिळतो ना, त्यावेळेस मात्र असं वाटतं की या उगवत्या सूर्यासोबत आणखीन एकदा छत्रपती शिवरायांनी जन्म घ्यावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि सध्या सुरू असलेल्या या महिलांवरील अत्याचाराला कुठे ना कुठेतरी मात्र पूर्ण विराम मिळावा. मंडप डेकोरेटर्सचे कोणी या ठिकाणी सदस्य असतील तर आपण स्टेजशी संपर्क साधा. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन कडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन. 36 अजूनही पाहिजे. 18 बॉल. हाफ ट्रॅकर होता. लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. एक योग्य जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पहिला धक्का इथे मात्र मिळालाय निखिलच्या रूपाने. हा मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा तो मात्र झालाय स्वस्तात बाद 1 या धावसंख्येवरती. छत्रपती शिवरायांच्या पावलावरती पाऊल टाकून हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि त्याच वाक्याला धरून मात्र सातत्याने छत्रपती शिवरायांचं कार्य ज्यांनी पुढे आणलं तो शिवबाचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांची देखील आठवण या स्पर्धेच्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा आहे खरं तर भरपूर वर्षानंतर मी तर म्हणेन एखादी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे या चिंचवली गावात. मला वाटतं साधारणतः 2-3 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो डे टुर्नामेंट फॉर्मॅटसाठी बंटीच्याच स्पर्धेमध्ये. त्यावेळेस एक वेगळं लुक या मैदानाचं होतं, परंतु नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेसाठी हे मैदान अतिशय सुसज्जरित्या तयार करण्यात आले. स्पेशली बनवलं या स्पर्धेसाठी हे मैदान. रोशन कदमने जर सलग 2 षटकार मारले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. पहिला बॉल ऑन साइडला चाललाय मिड विकेटच्या वरून. हवाई हल्ला तुफानी फटका. हा षटकार लगावला तर सुनीलजी फडके साहेब डोंगराचे पाडाचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 1 मोर ऑन साइडला खेळलेत. बॉल चाललाय काव कॉर्नर मिड विकेट कडे. चूक झाली आहे आणि बॉल मात्र हातातून निसटला फिल्डरच्या. चौकार. रुपयांचं कॅश प्राइज असणाऱ्या सुनीलजी फडके साहेब यांच्याकडून. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. बॉल जाईल कदाचित बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर धावतात. बॉल मागे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार आणि 4 रन सोबतच 1000 रुपयांचा इथे मानकरी ठरलाय बॅटर रोशन कदम. थेट आयोजक मंडळाच्या बॅनरवरती जाऊन हा बॉल आदळला. 4 रन सोबत
1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र मिळालं आणि हे 1000 रुपयांचं कॅश प्राइज रोशनजी कदम जे बॅटर सध्या मैदानामध्ये आहेत त्यांना आणि त्याचबरोबर 500 रुपये आमच्या कॉमेंट्रीसाठी देखील या ठिकाणी मात्र आलेत. खूप खूप धन्यवाद सुनील साहेब, सुनीलजी फडके साहेब डोंगराच्या पाडाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून. व्हाईट बॉल आला येस निश्चितपणे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यू या ठिकाणी मात्र मागण्यात आलाय. त्यामुळे मी पंच आमचे सत्यवान सर विनंती करतोय की आपण यावं. लघुशंकेसाठी खरं तर पंच आमचे मागे होते त्यामुळे हरकत नाहीये, थोडासा उशीर झाला तरी देखील चालेल, परंतु योग्य निर्णय येणं हे फार महत्वाचं आहे. युवराज सर 500 रुपये पुन्हा एकदा आलेत आपल्या समालोचनासाठी. सुनीलजी फडके साहेब ग्रामपंचायत सदस्य डोंगराच्या पाडा यांच्याकडून. आज खरं तर आपल्यावरती जे प्रेम या संपूर्ण ग्रामस्थांचं मान्यवरांचं मिळतंय त्याबद्दल त्यांचं देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. अंपायरने सांगितलं फेअर, परंतु पाहूया बॅट्समॅनने चॅलेंज केलेलं आहे आणि 1 बाउन्सची वॉर्निंग आमचे सँडी सर देत आहेत. परंतु इथे काय घडले मात्र पाहूया, आमचे सत्यवान काकडे सर आम्हाला कळवतीलच. फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू आय गेस गमावला, त्यामुळे बाकी वाईटसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, बाकी गोष्टींसाठी रिव्ह्यू तुमचा ऑन असेल. जाऊया बॉलिंग ट्रॅककडे. रोशन कडू बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर, हाही बॉल भरपूर उंच गेलाय परंतु लांब नाही. फिल्डर आलाय बॉल खाली. रोशनची खेळी समाप्त. जाता जाता 1000चा मानकरी, परंतु आपल्या टीमला भरपूर स्टेबल करून गेलाय आताच्या क्षणाला, कारण टीमची टोटल झाली आहे तब्बल 20 रन. 20 वर 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना श्री केदारनाथ घोटकॅम्प या टीमने. आहेत ते घोटकॅम्प टीमला, परंतु रिडगर टीम या धावसंख्येला रोखू शकेल का हा मात्र भला मोठा प्रश्नचिन्ह आता तरी प्रेक्षकांसमोर आहे. कारण ज्या रिदम मध्ये घोटकॅम्प टीम खेळली आहे, मागचा सामना तब्बल 8 ते 9 बॉल राखून त्यांनी मात्र जिंकलाय, त्या टीमच्या विरुद्ध आपण खेळताय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण उभे आहात जिथे सामना कोणत्याही क्षणी टर्न होऊ शकतो. 12 बॉल 22 ची गरज आहे सध्या तरी टीम घोटकॅम्पला, परंतु रेडगर टीम तुषार भोपी बॉलिंग ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. याही टीमच्या गोलंदाजीमध्ये क्षमता आहे. ज्या टीमला पहिल्या मॅच मध्ये पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं चिंचवली टीमच्या विरुद्ध, त्याच टीमने मात्र धावा रोखल्या होत्या. आता जबाबदारी पुन्हा एकदा 12 बॉल 22 रोखण्याची. तुषार तयार बॉलिंग ट्रॅकवरती. तुषार भोपी ओव्हर द विकेट यावेळेस मात्र तयार होतोय. समोर असणारा बॅटर मंगेश स्वीप केलाय स्क्वेअर लेग कडे बॉल. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. 1 रन पूर्ण केली. दुसरीचा कॉल वरती थ्रो आणि वेगाने 2 धावा इथे मात्र झाल्यात पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी जितेशची थोडीशी धडपड आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यांच्याच प्रेक्षकांनी त्यांना मात्र टाळ्यांनी प्रतिसाद देखील दिला. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पायास जे शूज आहेत करते शूजला तो ग्रिप करू शकला नाही व्यवस्थितरित्या आणि जागीच पडला, परंतु सावरलं त्याने स्वतःला. 11 बॉल मध्ये 20 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. काय हाय व्होल्टेज मुकाबला. ओव्हर पिच होता, पॉइंटला खेळलेत. 1 रन तर पूर्ण होणार. दुसरीसाठी प्रयत्न केले जातील का पाहायचं. विकेट किपरकडे थ्रो आली आहे, त्याच्याकडून झाली चूक. बॅकअप होतं म्हणून ठीक, अन्यथा मात्र आणखीन धावा खर्च झाल्या असत्या. एकच आली, एकच मिळाली आहे. टोटल आलेत आतापर्यंत 3. राहिले 10 बॉल 19 करायच्या सामना जिंकण्यासाठी, परंतु रिडगर टीम बॉलिंग अचूक टप्प्याची धारदार आहे. याही गोलंदाजीला मात्र खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल, कारण तुषार मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनीही केली आहे. आता ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. गती कमी करून टाकलेला बॉल मागे चाललाय थर्ड मॅन कडे. फिल्डर मात्र
वेगाने येतात बॉलवरती आणि डॉट. पहा कधी कधी असं होतं फ्लो मध्ये एखादा बॅटर लवकर बॅट फिरवून बसतो, लवकर अटेम्प्ट करतो बॉलला, परंतु या चुका तुम्हाला सुधारावा लागतील कारण फ्लड लाईट्समध्ये या दुधाळ रोशनीमध्ये तुम्ही खेळत आहात आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलचा अंदाज लावणं बऱ्याच फलंदाजांचा चुकतो, ते मात्र टाळावा लागेल. हाही बॉल पहा वाईट बॉल आहे, ऑप्शनच्या भरपूर जास्त बाहेर निघाला आणि इथून मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमने केले चॅलेंज पंचांच्या या निर्णयाला. वाईट साठी सॉफ्ट सिग्नल आतापर्यंत संदीप पालकर सरांचा आमच्यापर्यंत आला होता वाईट, परंतु त्याला चॅलेंज केलं गेलं फिल्डिंग करणाऱ्या रेडगर टीमने की हा वाईट नसावा, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी आमच्या सत्यवान काकडे सरांनी या ठिकाणी पूर्ण केली. आता वॉर रूममध्ये सध्या हेच चेक केलं जाते की नेमकं काय घडलंय, वाईट आहे की नाही याची मात्र पूर्तता शाश्वती आपण देऊ शकत नाही आणि पंच मात्र आपला निर्णय जो आमच्यापर्यंत देतील तो मात्र फायनल डिसिजन इथून देखील मानला जाईल. काय घडले हे मात्र पाहायचे, दोन्ही अँगल्स मात्र चेक केले जातात कारण दोन्ही अँगलमधून यासाठी चेक केलं जाते की ही मॅच जी आहे ना ती एखाद्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट, दोन्ही टीमसाठी तेवढीच इम्पॉर्टंट आहे कारण सुपर 12ला जाण्यासाठी हा रस्ता बनवणारा मार्ग आहे, या मार्गाला मात्र विसरून चालणार नाही. समोरच्या अँगलने पुन्हा एकदा चेक करूया आपण. सत्यवान काकडे सर आम्हाला जॉईन आहेत आमच्या वॉर रूममध्ये. आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून संदेश आणि त्यांची टीम मात्र कळवते आणि हा पंचांसोबत जाऊया आपण. व्हाईट बॉलचा इथे मात्र आला इशारा. 9 बॉलमध्ये आता मात्र धावा राहिल्यात 18. 9 बॉल 18. इथे जागा बनवली, मागे चालला बॉल लॉंग स्टॉपला, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाही, बॉल चाललाय साइड स्क्रीन वरती, रन मिळतील 4 आणि हा आलाय चौकार. आणि या 4च्या मदतीने धावा थोड्या जवळ आणल्यात. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्यावरती पकड घट्ट होईल श्री केदारनाथ घोटकॅम्प टीमची, परंतु पाहावं लागेल काय घडणार आहे या मॅच मध्ये. भरपूर उत्कंठा वाढली प्रेक्षकांची. विशाल आणि त्याच्या समवेत मंगेश. ओव्हरपिच ड्राईव्ह करायचा होता, विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. मी पहिलेच म्हटलं होतं तुषार भोपी हा गोलंदाज गुणवान आहे, पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी त्याने केली आहे, परंतु या मॅच मध्ये काय करेल, काय कमाल होईल हे मात्र पाहायचं. 7-14 अशी ही मॅच. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवण्यासाठी इथून मात्र ही मॅच मात्र तयार आहे. थोडासा वेळ इथून देखील मात्र एक्स्ट्रा. तसेच या स्पर्धेला डोंगराचा पाडा ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय सुनीलजी फडके साहेब यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलंय. खूप खूप धन्यवाद सुनीलजी फडके साहेब. इथे बॅट चेंज करून देखील काही उपयोग झाला नाही. आणखीन एक डॉट बॉलची भर पडली म्हणजे शेवटच्या 6 बॉलवरती धावा राहिल्या 14. हे मोठं आव्हान आता तरी बनणार आहे घोटकॅम्प टीम समोर, कारण रेडगर टीमची गोलंदाजी पूर्ण झाली आहे. सेट 6 बॉल 14 रन. आम्ही चुकीचं नाही बोलत, परंतु थोडं लवकर मागणी करा.
जेणेकरून सामना जास्त वेळ थांबणार नाही. देवदास भोपी यांनी जर हा सामना जिंकून दिला तर आई एकविरा फर्निचर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना मात्र देण्यात येईल. बॉलर देवदास भोपी यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आई एकविरा फर्निचर कडून. पैशांचा वर्षाव या मॅच वरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झालाय, कारण ही मॅच दोन्ही टीमसाठी या स्पर्धेतील अंतिम 12ची फेरी गाठून देण्यासाठी भरपूर मदतकारी ठरणार आहे. त्यामुळं निश्चितपणाने हे पैशांचा वर्षाव याही दरम्यान आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा फर्निचरचे बाळकृष्णजी भोपी यांच्याकडून देखील देवदास यांच्यासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. इथे देखील पाहू शकताय पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि सरळ बॅट्समनला बीट करून मागे गेलाय. फिरकीचा जादूगर आहे. वयाने जरी संपूर्ण जबाबदारी हाताळली असली तरी देखील आज क्रिकेटची जबाबदारी वयाला सोडून हाताळावी लागणार आहे. विलास आणि देविदास एक खरं तर या टीमचे खरं तर बॅकबोन मानले जातात. ही जोडी मात्र A1 आहे रेडगर टीमची. तयार आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलेत. फिल्डर फसवता बॉलर येतात बॉल वरती, परंतु 2000चा प्रश्न सध्या उभा राहिलाय देविदास भोपी यांच्या समोर. काय घडणार आहे हे मात्र पाहायचं आहे, कारण आई एकविरा फर्निचर आणि त्याचबरोबर बाळकृष्णजी भोपी यांनी मात्र लगावलेलं हे 2000 रुपयांचं पारितोषिक मात्र घेऊन जाणार काय मात्र पाहायचंय. निश्चितपणे प्रमोद स्मृती चषकाचे एक यशस्वी आयोजक देखील असलेले आपल्याला पाहायला मिळतात बाळकृष्ण भोपी, परंतु समोर खेळलेत लॉंग कडे फिल्डर. सफलता मिळाली, विकेट आली आणि गोट कॅम्प टीम पत्ता मात्र सध्या तरी डोळ्यांसमोर ही अंधारी. बॅट्समन आउट. तीन बॉल 13 धावांची गरज. काय मॅच आहे. अजूनही मात्र सामना फिरण्याची चिन्ह आहे. 2 मोठे फटके आणि सामना मात्र बदलू शकतो. 3-13. दुंद्रेचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष अमरजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दुंद्रेचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत अमरजी पाटील साहेब. यावं आपण. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि ही प्रेक्षकांची गर्दी मात्र खऱ्या अर्थाने सांगून जाते या स्पर्धेची लौकिकता, या स्पर्धेची ओळख, या स्पर्धेवरचं प्रेम. कारण प्रत्येक जण नजर रोखून पाहतोय या स्पर्धेला. आम्ही काही काळ स्टेजच्या खाली उतरल्यानंतर काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. त्यामध्ये भरपूर प्रेक्षकांनी हे सांगितलं की यूट्यूब लाईव्ह आल्यामुळे, स्वतः अमर शेळके यांनी देखील ही गोष्ट सांगितली, मान्य केली की यूट्यूब लाईव्हमुळे या स्पर्धेची लोकप्रियता थोडीशी कमी जाणवते. कारण प्रेक्षक मैदानावरती आज फार कमी आलेत. कारण या स्पर्धेसाठी या मैदानावरती जे प्रेक्षक अपेक्षित आहेत तेवढे प्रेक्षक अजून तरी नाहीत, परंतु आतापर्यंत प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय. इथे उचलून खेळायचा होता, मागे चालला थर्डमॅनला बॉल. 2 षटकार इथून कंपल्सरी राहतील, कारण बॉल बाकी आहेत 2 आणि धावा मात्र करायच्या आहेत 12. जबरदस्त कमबॅक देविदास भोपी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2-12. तर कुस्तीपटू रिडगर गावचे भालचंद्रजी भोपी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादा विनंती आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रिडगर गावचे कुस्तीपटू भालचंद्रजी भोपी साहेब, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने अमरजी शेळके आणि बंटीजी शेळके यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 स्टार ग्रुप चिंचवली. आणि अजूनही आपण स्टील मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूया. 2 बॉल 12. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट या मॅचसाठी. फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये खेळायचा होता. फिल्डरच्या हातामध्ये बॉल चाललाय, त्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक नाही. आणि रिडगर टीम मात्र विजयाच्या 1 पाऊल
अजून पुढे पोहोचत असताना आपला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना आणि निश्चितपणाने याच विभागाचा जर विचार केला तर एक शब्द मात्र भरपूर प्रचलित आहे, जुना चाऊल, परंतु आजही तेवढाच खमंग आपल्याला जाणवतो. देविदास लेफ्ट आर्म ची जी ताकद आहे ना ती मात्र दाखवून दिली आज देवदासने. हम भी किसी से कम नहीं. धावा माझ्यासाठी 14 ठेवल्या, त्यातील मी आतापर्यंत फक्त 2च खर्च केल्यात, त्यामुळे सामन्यावरती चांगली पकड घट्ट केली आहे. इथे देखील सामना आणि जिंकलाय तो म्हणजे शौर्य 11 रिटगर टीमने. मनपूर्वक अभिनंदन देविदास भोपी आणि शौर्य 11 रिटगर टीम. यू आर into the Super 12. सुनीलजी फडके साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीर हा पुरस्कार या ठिकाणी मात्र देऊन सन्मानित करायचा आहे. तसेच आई एकविरा फर्निचर आणि त्याचबरोबर आमचे बाळकृष्णजी भोपी जे खरं तर प्रमोदजी स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आहेत, त्यांच्या वतीने 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आले, तर त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी रोशनजी कदम यांना या ठिकाणी सन्मानित करण्याची इच्छा व्यक्त करतो. मी विनंती करेन अमरजी शेळके की आपण आपल्या शुभ हस्ते रोशनजी कदम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. ज्येष्ठ खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. तसेच अंकुश भोपी आणि विलासजी भोपी या दोन्ही खेळाडूंना देखील आपण इन्व्हाइट करतोय की आपण देखील यावं. आपल्याला देखील प्रकाश भोपी साहेबांकडून कॅश प्राइज आले. अंकुशला 200 आणि विलासला 500 आणि त्याचबरोबर हा रोशनजी कदम यांना मी सुनील साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना हे कॅश प्राइज सुपूर्द या ठिकाणी करावं. आपला मान आहे आणि हा मान मात्र आपण नक्की घ्यावा. मी विनंती करेन रिटगर टीमचे जे खेळाडू देविदास भोपी यांना 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आई एकविरा फर्निचर आणि बालकृष्णजी भोपी यांच्याकडून येतोय. देविदासजी यावं आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. तसेच प्रकाश भोपी साहेबांकडून विलास भोपी यांना 500 आणि अंकुश भोपी यांना 200 असं कॅश प्राइज या ठिकाणी आमच्याकडे अजून 2700 रुपये बाकी आहेत, ते टीम रिटगरने इथून घेऊन जायचं आहे. थँक्यू सो मच हर्षदजी मडवी सर. तर त्याचबरोबर अरुणदादा भोपी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, तर त्यांना विनंती आपण आसनस्थ व्हावं. व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिकडे हर्षदजी मडवी सर आपल्या समोर जॉईन झालेत. आई एकविरा फर्निचर आणि बाळकृष्णजी भोपी साहेबांकडून हे 2,000 रुपये आणि त्याचबरोबर सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी मात्र दिला जाईल. जाऊया आपण थोडक्यात अगदी चर्चा करूया. सामनावीर या ठिकाणी देवदास भोपे यांना दिलं जाते. देविदास दादा कसं वाटतंय? अतिशय चांगला सामना होता आणि या सामन्यामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळाले. उत्कंठा होती, भरपूर मॅच टफ फाईट होईल असं वाटलं होतं, परंतु शेवटच्या षटकात तुम्हाला 14 धावा बॅलन्स राहिल्या. कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच मिळाली? खूप चांगलं वाटतंय. म्हणजे सुरुवातीला फुल प्रेशर होतं. मी गोलंदाजी घेत नव्हतो, परंतु आमचे जे प्लेयर्स आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरलं. यातच मला खूप आनंद होते. अजून टीमकडून काय अपेक्षा आहेत? काय वाटते की अजून काय इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे? कारण जसं हवं तसं परफॉर्मन्स होते का असं तुम्हाला काय वाटते? खरोखरच मी आमचे म्हणजे सिनियर आणि ज्युनियर असे दोन्ही खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे सर्व चांगलंच खेळतील आणि आमची आशा आहे की आम्ही सुपर 6 मध्ये नक्कीच जाऊ.
चला ठीक आहे, अभिनंदन. तसेच विलास दादा आपण देखील या, आपल्याला देखील पारितोषिक या ठिकाणी आले 500 रुपयांचं. आणि अंकुश दादा तुमचे पैसे मी विलास दादांकडे सुपूर्द करतो. 200 रुपये आले. प्रकाश दादा बोपी यांच्या वतीने तुम्हाला एक कॅश प्राइज आले. अभिनंदन. हां, त्यांची देखील बाईट घेणारच आहे, कारण त्यांचे देखील बॅटमधून मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. दादा काय वाटते, एवढा टार्गेट तुमच्या टीमसाठी सफिशियंट होता का, की अजून काहीतरी धावा येणं गरजेचं होतं असं वाटते? ॲक्च्युली आम्ही बरेचसे प्लेयर आहेत ना, हे विदाऊट प्रॅक्टिसवाले आहे आणि मी पण विदाऊट प्रॅक्टिसमध्येच खेळतो. आणि 4 प्लेयर फक्त यंग टॅलेंट घेतले होते, पण त्यांनी पण परफॉर्मन्स दाखवला नाही. तरी पण बॉलिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला म्हणून आम्ही मॅच जिंकलो. अजून काय वाटतंय की टीममध्ये अजून काहीतरी बदल व्हायला हवे किंवा परफॉर्मन्समध्ये काही बदल व्हायला हवेत का? आता नवीन जनरेशनला, नवीन यंगस्टर पोरांना सांगतो की प्रॅक्टिस करा, गावाचं नाव